नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे, आनंदाचे अपडेट समोर आलेले आहे। काय असणार आहे आनंदाचे अपडेट, काय असणार आहे खुशखबर, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी जर आप माझ्या लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील ऑल वरती सेट करून ठेवायचं आहे। कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या शैक्षणिक योजना असतील किंवा लाडकी बहीण योजनेशी जे काही महत्त्वाचे रिलेटेड व्हिडिओ असतील, जॉबचे अपडेट असतील, सगळे व्हिडिओ महत्त्वाचे आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। पहा मित्रांनो, पहा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला लाईक करा। तुमचे काय प्रश्न असतील ते देखील कॉमेंटमध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देईल। चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी 3000 रुपये वाटप सुरू। देवेंद्र फडणवीस यांनी दिली गुड न्यूज, आनंदाचे अपडेट, खुशखबर। तर पहा लाडक्या बहिणींनो, भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवलाय। लाडक्या बहिणींना 2 महिन्याचं जे मानधन आहे ते एकाच वेळी देण्याचं आश्वासन देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं। मुंबई आणि कोलकाता हा राष्ट्रीय मार्ग आहे आणि हा त्यांनी अडवलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला एकत्र 3000 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावरती पाहायला मिळतील। परंतु आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना जे मानधन होतं ते मिळाले नाही। मानधन म्हणजे 2 महिन्यांचे जे हप्ते होते 1500 असं मिळून 3000चा जो हप्ता होता तो अजून देखील आलेला नाही आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना महामार्ग अडवता संताप व्यक्त केलेला आहे। जो महामार्ग आहे तो अडवलाय आणि संताप व्यक्त केलेला आहे। मागील 2 महिन्याचं जर पाहायला गेलं तर मानधन न मिळाल्यानं आणि काही महिलांचं जे नाव आहे तो यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येऊन मुंबई कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे आणि यामुळे महामार्गावरील जी वाहतूक प्रभावीपणे झाल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा देखील लागलेल्या आहेत, गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा थेट बँक खात्यात योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो। परंतु गेल्या 2 महिने झाले लाडक्या बहिणींना जे आहेत ते अजून देखील 2 हप्ते अजून भेटलेले नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा संताप व्यक्त केलेला आहे। लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाचा आधार ठरत आहे। तसं जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी या योजनेतून मिळालेल्या रकमेचा उपयोग महिला करत आहेत आणि याच लाडक्या बहिणींसाठी मध्य प्रदेश सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तो काय आहे तर लाडक्या बहिणींच्या हप्त्यात आता वाढ करण्याचा मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 19 जून म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री डॉक्टर मोहनराव यादव यांनी इंदूरमध्ये घोषणा केलेली आहे की यांचे सरकार जनतेला जे दिलेले प्रत्येक वचन आहे ते पूर्ण करेल आणि जाहीरनाम्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी देखील केली जाईल। तर लाडक्या बहिणींना यावर्षी दिवाळीपासून 1500ची जी रक्कम आहे ती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींना 2 महिन्याचं जे मानधन आहे ते एकाच वेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं। परंतु काही कारणास्तव मात्र आता निवडणूक आटोपल्यानंतरही देखील लाडक्या बहिणीचं जे मानधन आहे ते अजून देखील त्यांना मिळाले नाही आणि त्यामुळे भंडाऱ्यात महिलांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात रोष बघायला मिळाला आहे, म्हणजे राग संताप पाहायला मिळाला आहे। मागील 2 महिन्याचं जर मानधन न मिळाल्यानं काही महिलांचं जे नाव आहे ते यादीतून देखील वगळल्यानं भंडाऱ्यातील महिला जे आहेत एकत्र येत मुंबई कोलकाता असेल या राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भंडारा शहरातील नागपूर नाका इथं या महिलांनी रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन करून या
राष्ट्रीय महामार्ग रोखून धर यामुळे जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा जो राग आहे तो मोठ्या प्रमाणात व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना 2 महिन्याचं मानधन एकाच वेळी देण्याचं आश्वासन मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, परंतु निवडणूक आटोपल्यानंतरही त्यांनी हे जे आंदोलन आहे ते म्हणजे त्यांना जे पैसे आहेत ते अजून देखील वितरित केलेलं नाही, परंतु नक्कीच याच्यावरती ते विचार करणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हप्ता आला की नाही हे देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा, तुमचा जिल्हा कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.